फ्रेंड, आज सोमवारचा दिवस आहे आणि आज थंडी एकदम नसल्यासारखी वाटत आहे. कारण की थंडी धीरे धीरे कमी होत आहे आणि हे अतिशय ज्या लोकांना थंडी सहन होत नाही त्या लोकांसाठी चांगली गोष्ट आहे की थंडी अतिशय कमी होत आहे. आता तरी त्या लोकांनी आपल्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजेत. आता तरी त्या लोकांनी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजेत. बघा, हॉस्पिटल्स, मेडिकल सिस्टीम यापूर्वी नव्हती. यापूर्वी ज्यावेळेस अनपढ लोक होते, शिकलेले लोक नव्हते, त्यावेळेस या सगळ्या सुखसुविधा आपल्याला नव्हत्या. तरीही ते सुद्धा लोक आतापर्यंत जिवंत आहेत. काय कारण आहे? कारण आहे की ते या निसर्गाशी एकजूट राहतात. ह्या निसर्गाचे सगळे ऋतूचा आनंद घेतात. या निसर्गात मिळून जातात. म्हणून ते लोक निरंतर आतापर्यंत जिवंत आहेत आणि कुठलाच प्रकारचा त्यांना रोग नाही, शुगर नाही, डायबिटीज नाही. काही म्हातारे तुम्ही असे बघितले की त्यांना चष्मासुद्धा नाही आहे. आणि आजच्या नर्सरीमधल्या लेकरांना चष्मेसुद्धा आहेत. काय कारण आहे? थोडंसं सहन केलं पाहिजे शरीरानं आणि या शरीराला तशी या निसर्गाची आदत लावली पाहिजे. बघा, काही खेड्यापाड्यातले लेकरं आपण बघतो बिना चप्पलचे फिरतात. आपल्या लेकरांपेक्षा फास्ट पळतात. त्यांना चप्पलसुद्धा नाही, त्यांना शूजसुद्धा नाही, काहीच नाही. आणि आपल्या लेकरांना सगळं काही असते, पण आपले लेकर तेवढे मॅच्युअर नसतात. काय कारण आहे? आपण त्यांना या मातीशी निगडीत होऊ देत नाही. आपण त्याला या निसर्गाशी मिळू देत नाही. म्हणून त्या लेकरांना मनसोक्त खेळू द्या, मनसोक्त मातीमध्ये खेळू द्या, निसर्गासारखं राहू द्या. म्हणजे त्या लेकरांना या निसर्गात ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी वावतात त्या हिशोबानं त्यांना आपलं जीवन व्यतीत करू द्या. त्यांना नाजूक ठेवू नका. म्हणून जे माझे शिकलेले लोक आहेत त्यांना हेच म्हणतो, लेकरांना जसं खेळता येईल तसं खेळू द्या. आणि तुम्हीसुद्धा लेकरासारखं त्याच्यासोबत खेळा. खेळणंसुद्धा एक व्यायाम आहे. लेकरांसोबत खेळू शकता तेहीसुद्धा एक व्यायाम आहे. लेकरांसोबत पळू शकता तेहीसुद्धा एक व्यायाम आहे. या प्रकारे सगळं करा आणि हेल्दी राहा. एवढंच बोलतो, थांबतो. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.